गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 गणित विषयाचे प्रश्न क्रमांक 59 ते 75 आज आपण पाहतोय. बघा प्रश्न क्रमांक 59. दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी 8463 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? आता विषम संख्या आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्या दोन विषम संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. काय सांगितलं? दोन क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे लसावी म्हणजेच त्या क्रमवार विषम संख्यांचा काय होय? गुणाकार होय. मग सांगा गुणाकार किती येणार? जेवढा लसावी तेवढा गुणाकार, म्हणजे गुणाकार किती येणार? 8463. आता अशा दोन संख्या शोधा की ज्यांचा गुणाकार 8463 येईल. अशा दोन विषम क्रमवार संख्या सांगा. आता या सर्व अंकांची जर बेरीज केली किती ते बघा. 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21. 21 म्हणजे 3च्या पटीत येते. मग 3 गुणिले बघूया किती येते. 3 दुनी 6, 2 उरलं त्यावर 4 24, 3 8 24, 3 दुनी 6 आणि 3 1 3. आता 2821 पुन्हा अवयव. आता हिथं मात्र बरं का, गेल्या वर्षीच्या परीक्षेतला हा प्रश्न आहे. 2821 पाडताना मुलांना फार अवघड झालेला आहे. त्यामुळं कारण 31चा पाढ आपला कोणाचा पाठ नसतो. इथे 31 गुणिले मला वाटतं 91 येते. किंवा बरेच जणांनी असं केलं असेल, 31 डायरेक्ट नसेल तर 7 केलं असेल बघा. म्हणजे 7 गुणिले किती? 7 चौक 28, 7 0 0 आणि 7 त्रिक 21. आणि पुन्हा 13चा पाढा लावला. 13 त्रिक 39 आणि 13 1 13. आता हे केल्यानंतर पुन्हा मग बघा ह्या दोघांचा गुणाकार आहे की नाही आणि उरलेल्या दोघांचा गुणाकार. मग 31 आणि 3चा गुणाकार किती? 93. आणि 13 आणि 7चा गुणाकार किती? 91. आले का दोन क्रमवार विषम संख्या? 91 आणि 93 या दोन क्रमवार विषम संख्या आल्या. आणि मग यातील आपल्याला मोठी संख्या विचारलेली होती. मोठी संख्या कुठली मग? 93. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. बघ गेल्या वर्षी जवळजवळ 95% मुलांना हे गणित सुटलं नव्हतं, कारण अवयवच पाडता आलं नव्हतं. ठीक आहे. वर्गमुळात 31 गुणिले 32 गुणिले 30 गुणिले 33 आणि अधिक 1. आता हा सर्व गुणाकार करून 1 मिळवायचं, त्यात आपला वेळ भरपूर जातो. 1 मिनिटात आपल्याला हे गणित सुटत नाही. यासाठी काय करायचं? ज्या 4 संख्यांचा गुणाकार केलाय त्यातली सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार किती येतोय सांगा. 32 आणि 30चा गुणाकार किती? सॉरी ते नाही येणार. सर्वात मोठी संख्या 33 आहे आणि लहान काय आहे? 30 आहे. ह्या दोघांचा गुणाकार करा. 33 त्रिक 99 आणि त्याच्यावर 1 0. आता 31 आणि 32चा गुणाकार करा बाजूला कुठतरी. किती आला? 32 आणि 31चा गुणाकार 992. पुन्हा शेवटी त्यात 1 मिळवायचं.
आता याची फोड करताना कशी करूया सांगा? 990 आणि 992 ची फोड कोण सांगते? 991 वजा 1 बरोबर, 990 ची फोड. 992 ची काय होणार? 991 अधिक 1 आणि शेवटी वजा 1. आता वर्गमूळ चिन्हामध्ये ए वजा बी ए अधिक बी हा टाइप आला. मग ए वजा बी ए अधिक बी कोणाचा गुणाकार आहे रे? ए वर्ग वजा बी वर्ग आहे की नाही? याचा अर्थ 991 चा वर्ग वजा 1 चा वर्ग, बरोबर आहे का? इथं अधिक आहे सॉरी, आणि शेवटी मूळचा अधिक 1. मग ह्या अधिक 1 ला वजा 1 कॅन्सल झालं, राहिलं काय फक्त वर्गमूळ चिन्हात 991 चा वर्ग, आणि वर्गाचं वर्गमूळ म्हणजे फक्त 991 उत्तर येणार. बघा याचं उत्तर पर्याय क्रमांक किती ते 4. समजतंय का? गेल्या वर्षी ही 2 गणित थोडी टफ होती. नेक्स्ट, पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या मला सांगा. 1 नंतर पुढची विषम संख्या कुठली? 3. त्यानंतरची पुढची 5. त्यानंतर 7. तर 9. आता या प्रत्येकांच्या घनाची सरासरी म्हणजे या प्रत्येकांचा घन करावा लागेल. आणि सरासरी म्हणजे काय? ह्यांची बेरीज करायची आणि त्याला कितीनं भागायचं? जेवढ्या संख्या घेतल्या त्यांनी भागायचं. किती संख्या घेतल्या त्या आपण? 5. सांगा, 1 चा घन 1, 3 चा घन 27, 5 चा घन 125, 7 चा घन 343 आणि 9 चा घन किती? 729. 729. आणि या सर्वांच्या बेरजेला 5 न भागूया. आता अंशाची बेरीज किती येते बघा? 1225. 1225 आणि छेदामध्ये 5. 5 दुनी 10, 5 चोक 20 आणि 5 5 25. आहे का 245 पर्याय? आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, सोबतच्या आकृतीत रेषा एल आणि रेषा एम या दोन समांतर रेषा असून रेषा पी ही छेदिक आहे, तर डब्ल्यू ची किंमत काढा. आता मला सांगा, ही एक्स ची किंमत दिली आहे तुम्हाला आणि ही 3x आणि ही x, ह्या दोन कोणत्या प्रकारचे कोण आहेत रे? 3x आणि x कोण सांगते? रेषीय जोडीतील. अगदी बरोबर. मग रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180. आता हे समीकरण सोडवून x ची किंमत काढा. 3x आणि x 4x. 4x बरोबर 180. 180 भागिले 4 किती? 4 चोक 16 आणि 4 पंचे 20, 45 आली, बरोबर आहे ना? x ची किंमत किती आली? 45. मग 3x ची किती रे? 3 गुणिले 45 करा. 3 गुणिले 45 135. बरोबर, 135. आता मला सांगा, हा कोण जर 45 असेल तर हा कोण किती येणार? कारण हे दोन काय आहेत? करेस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे, संगत कोणाची जोडी. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. म्हणून हा जर 45 असेल तर त्याचा संगत जोडीतील हा कोण सुद्धा 45 असणार आहे. आता डब्ल्यू कसा काढायचा सांगा? डब्ल्यू आणि वरचा 45 ही कसली जोडी आहे? रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे का नाही? रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180. मग 180 तून 45 मायनस करा, किती की वजाबाकी?
135 बरोबर ना. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नेक्स्ट, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समप्रमाणात बदलते. क्षेत्रफळ आपण कोणतं अक्षर वापरतो रे? एरिया. आणि त्रिज्येला काय म्हणतो इंग्रजीत आपण? रेडियस, आर. आणि त्रिज्येचा वर्ग म्हणजे आर चा वर्ग. आणि या दोघांमध्ये समचलन आहे, मग हे चलनाचं चिन्ह देतो. वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्येचा वर्ग यांच्यामध्ये समचलन आहे, बरोबर ना. आता तुम्हाला माहित आहे समचलनात भागाकार समान असतो. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्येचा वर्ग यांचं गुणोत्तर कसं असणार आहे? स्थिर असणार आहे. त्या स्थिरांकाला आपण के म्हटलं. आता पहिल्या 2 नंबरच्या वाक्यामध्ये ए ची किंमत किती दिली आहे? 616. आणि आर ची किंमत किती दिली आहे? 14. म्हणजे ज्या वर्तुळाचं क्षेत्रफळ 616 त्याची त्रिज्या 14. मग मला सांगा ए अंशामध्ये आपण 616 ठेवूया आणि छेदामध्ये आर चा वर्ग. आर किती आहे? 14. मग 14 चा वर्ग 14 गुणिले 14 असा येतो. आता के लिहायचं नाही, डायरेक्ट शेवटचं वाक्य बघा. त्रिज्यात 42 दिली आहे. मग आपण छेदात आर चा वर्ग म्हणजे छेदामध्ये 42 गुणिले 42 ठेवूया. आणि ए काढायचे, अंशामध्ये ए आहे असं लिहूया. आता हे सोडवत असताना ए बरोबर काय येणार बघा? पहिला तिरकस गुणाकार 616 गुणिले 42 गुणिले 42 आणि ए ला जे गुणिले 14 गुणिले 14 आहे ते भागिले होणार. आता 14 एके 14, 14 त्रिक 42, पुन्हा 14 एक 14 त्रिक 42, 616 आणि 3 आणि 3 चा गुणाकार किती? 9. करा गुणाकार. पाच हजार 544 चौरस सेमी म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 6 एकरेषीय बिंदू परस्परांशी जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडांची संख्या ही 5 नैकरेषीय बिंदू जोडून तयार होणाऱ्या रेषाखंडाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? सोडवा तुम्ही. सहा एकरेषीय बिंदू अगोदर मी घेतो. पर्याय क्रमांक 4. बरोबर. 1 2 3 4 5 आणि 6. आता 6 एकरेषीय बिंदू जोडून किती रेषाखंड तयार होतात? बघा याला आपण क्रमांक देतोय. म्हणजे मुख्य रेषाखंड 5 आहेत. मग ह्यांची बेरीज करायची असते की नाही? म्हणजे कोणाची? 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 किती येणार रे? 5 30 30 भागिले 15. म्हणजे 6 एकरेषीय बिंदू जोडून 15 रेषाखंड तयार होतात. आता 5 नैकरेषीय बिंदू घेऊया. 1 2 3 4 आणि 5. समजा या 5 नैकरेषीय बिंदूंना आपण ए बी सी डी ई अशी 5 नावं दिली वेगळ्या प्रकारची. आता येतनं जाणारा रेषाखंड किती रे? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. येतनं जाणारे किती रेषाखंड झालं? 4. आता बीतनं जाणारे किती काढता येईल? बीतनं जाणारा ए डबल मोजायचा नाही, हा पहिला होणार आहे का नाही? पुन्हा हा दुसरा होणार आणि हा तिसरा होणार. म्हणजे बीतनं जाणारे किती रेषाखंड काढला आपण? 3. आता सीतनं जाणारे बघा किती काढता येते? हा पहिला आणि हा दुसरा.
आता डीत न जाणारा बाकीचा अगोदर काढले, एक्स्ट्रा फक्त एकच काढलाय का नाही. मग बघा 5 न 1 रेषेबिंदून जाणारे किती रेषाखंड काढलं? 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. मग 15 हे 10 पेक्षा किती न जास्त आहे बघा. 15 हे 10 पेक्षा किती न जास्त आहे? 5 न. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 4. नेक्स्ट, एका अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या 420 मीटर आहे. त्या बागेभोवती 5 पदरी तारेच्या कुंपणासाठी 60 रुपये प्रति मीटर दराने तार घेतल्यास तारेचा खर्च किती? आता अर्धवर्तुळाकृती बाग आहे, लक्षात ठेवा. इथे मी अर्धवर्तुळाकृती बागाचं चित्र पण काढतोय बघा. अशी अर्धवर्तुळाकृती बाग आहे. मग अर्धवर्तुळाकृती बागेसाठी लागणारी जी तार आहे ती काढायची म्हणल्यावर काय काढावं लागेल रे? अर्धपरिघ काढावं लागणार, बरोबर आहे ना? अर्धपरिघ नाही, परिमिती काढावी लागणार. त्या अर्धवर्तुळाची काय काढावी लागणार? परिमिती. तुम्हाला यापूर्वी सूत्र सांगितलं जाणार आहे. कोण सांगते? अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं सूत्र काय सांगितलं होतं? गुणिले आर. बरोबर आहे, 36/7 गुणिले आर. मग आर ची किंमत 420 टाकूया. 36/7 गुणिले 420. 7 एके 7, 7 चौकोन 42 आणि 0 ला 0. आता 36 गुणिले 6 जर केला गुणाकार तर तो 6चा घन येते 216. म्हणजे 2160 मीटर ही झाली त्या अर्धवर्तुळाची परिमिती. परिमिती म्हणजे एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार येणार बघा. एक पदरी कुंपणासाठी तार किती लागणार? 2160 मीटर. असं किती पदरी कुंपण आहे? 5 पदरी कुंपण आहे. मग 5 पदरी कुंपणासाठी लागणारी तार काढण्यासाठी 5 न त्या 2160 ला गुणा. 5 0 5 7 30 7 साला 3 5 1 5 आणि 3 8 आणि 5 2 10. किती आलं? 10,800 मीटर. आता शेवटचं वाक्य, 60 रुपये प्रति मीटर तारेचा दर आहे. मग त्या तारेचा जर खर्च काढायचा असेल तर काय करावं लागेल? एकूण जेवढी तार लागली 10,800 मीटर, त्याला 1 मीटर तारेचा भाव 60 न गुणावा लागेल. बघा 3 0 6 8 48 7 चला 4 6 0 0 4 ला 4 आणि 6 1 6. 6,48,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, त्रिकोण PQR मध्ये किरण PA आणि किरण QB हे अनुक्रमे P व Q चे कोण दुभाजक आहेत. R कोण 70 तर कोण PMQ चं माप काढा बघू. आता पूर्ण जर त्रिकोण विचारात घेतला PQR तर या कोणाचं माप किती आहे रे? x अधिक x 2x. या Q कोणाचं माप किती आहे? y अधिक y 2y. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते का नाही. मग P चं माप 2x अधिक y चं माप 2y अधिक r चं माप 70 आणि ह्या तिघांची बेरीज किती घेऊया गुणधर्मानुसार? 180. 70 तिकडे गेल्या वजा होईल. म्हणजे 180 मधून 70 वजा करा. किती वजा बाकी? 180 वजा 70 110. आता दोन्ही बाजूला 2 न भागूया. 110 ची निमपट किती येणार? 55. समजलं का?
एक्स आणि वाय ची बेरीज किती आली 55. आता त्रिकोण PMQ आपण विचारात घेऊया. म्हणजे हा त्रिकोण बघा टिक करतोय. याच्यामध्ये हा जो कोण आहे तो सिंगल कोण किती आहे रे एक्स आहे आणि हा सिंगल कोण किती आहे वाय. मग एका कोणाचं माप एक्स, छोट्या कोणाचं दुसऱ्या माप वाय आणि तिसरा कोण आहे तो PMQ. या त्रिकोणाच्या सुद्धा तिन्ही कोणांची बेरीज किती येणार 180. आणि एक्स आणि वाय ची बेरीज अगोदरच आपण 55 काढली ती इथं ठेवूया. म्हणजे 55 प्लस कोण PMQ बरोबर 180. मग 55 तिकडे न्या वजा होणार किती 180 तून 55 वजा केल्यावर 125. 125 अंश. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट सोडवा. त्रिकोण PQR मध्ये AQP हा 130 दिलाय, BRP हा 140 दिलाय. PQ ची किंमत 16 सेमी, PR ची किंमत 12 सेमी. तर QR किती? आता मला सांगा हा अंतर 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. मला सांगा 130 चा हा अंतर कोण किती येणार आहे? रेषीय जोडीतील कोण आहेत? 180 तून 130 वजा करा 50. 50. तसं याचा हा सुद्धा 180 तून 140 वजा करा 40. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. मग 50 आणि 40 ची बेरीज 90 आणि 180 तून 90 वजा करा तिसरा कोण किती येईल 90. म्हणजे त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण तयार झाला. आता आपल्याला 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकोण माहित आहे. आता नवीन पायथागोरसचं त्रिकोण करायचं म्हटल्यावर 4 न गुणूया. 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20. मग एक काटकोन करणारी बाजू 12 दिलेली आहे, दुसरी बाजू 16 दिलेली आहे, म्हणजे तिसरी किती येणार 20. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. एका दुकानदारानं 2300 रुपये छापील किमतीचा एक पंखा 2001 रुपयास गिरायकास सूट देऊन विकला, तर गिरायकास शेकडा सूट किती दिली? असं गणित आलं की अंशामध्ये आपण काय लिहिणार आहोत छापील किंमत आणि छेदामध्ये त्या पंख्याची काय लिहिणार आहोत आपण विक्री किंमत. आता 2300 ही छापील किंमत आहे आणि तो विकला किती रुपयाला कमी किंमत करून विकला, म्हणजे 2001 ही काय असणार विक्री किंमत असणार. आता आपण असं करूया छापील किंमत 100 मानूया, विक्री किंमत किती तर ती x लिहूया. आता हे तिरकस गुणाकार करून सोडवूया. 2001 गुणिले 100 आणि x ला जे 2300 गुणिले ते भागिले होणार. आता कशानं भाग जातो हे महत्वाचं आहे. कोण सांगते कशानं भाग जातो? 23च्या पाड्यात आहे का बघूया आपण. 23 एके 23 आणि हे 2 0. 23च्या पाड्यात 200 आहे का? नाही. 23 8 किती 184. हा बरोबर 184. मग 200 तून 184 वजा करा 16. तर घेतलं 161. 161 आहे का 16 23च्या पाड्यात? 23 7 161. बरोबर आहे. पुन्हा ह्या 100 ला हे 100 कट, म्हणजे x ची किंमत किती आली 87. म्हणजे 100ची वस्तू 87 ला विकली, म्हणजे किती सूट झाले रे 100तून 87 मायनस करा 13%. 13% सूट. पर्याय क्रमांक 3. एका चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे 3x अधिक 10 अंश आणि 4x अधिक 30 अंश आहेत, तर त्या कोणांची माप चक्रीय
चौकोन म्हणजे काय रे? चक्रीय चौकोन म्हणजे काय? वर त्याला आपण इंग्रजीत सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतोय का नाही? चक्रीय चौकोन म्हणजे ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू कुठे असतात? वर्तुळावर असतात, त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतोय की नाही? बघा ए बी सी डी चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत. आता सम्मुख कोण, समजा हा कोण तुम्हाला 3x+10 दिलाय आणि त्याचा समोरचा सी कोण तो 4x+30 दिलाय. आता चक्रीय चौकोनाचा गुणधर्म कोण सांगते मला? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात? पूरक. ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. म्हणजे ए आणि सी या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती येणार आहे पूरक म्हणल्यावर? 180. 180. ए चं माप 3x+10 ठेवूया, बेरीज सी चं माप 4x+30 ठेवूया आणि उजवी बाजू 180. आता या 3x आणि या 4x ची बेरीज किती? 7x. 10 आणि 30 ची बेरीज किती? 40 आणि उजवी बाजू 180. 180 तून 40 वजा करा, 140 आणि 140 ला 7 न भागा 20. x ची किंमत किती आली? 20. मग सांगा ए चं माप किती येणार आहे? ए चं माप त्यांनी 3x+10 दिले आहे की नाही? त्यात x ची किंमत 20 ठेवा, म्हणजे 3 गुणिले 20 अधिक 10, 20 त्रिक 60 आणि 60 आणि 10 किती? 70. त्याच्या समोरचा जो सी आहे त्याचं माप आपल्याला 4x+30 दिलेला आहे. मग 4 गुणिले 20 आणि अधिक 30, 20 चौक 80, 80 आणि 30 110. 70 110 आहे का पर्याय? बघा 70 110 पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर. नेक्स्ट PQ12 QR 16 कोण PQR 90 दिलेला आहे बघा. हा QM लंब PR यामुळे इथं काटकोन दाखवलेला आहे आणि QM विचारलेला आहे. असं गणित ज्यावेळेस असतं तेव्हा काय करायचं? पहिल्यांदा कर्ण काढायचा. आपलं पायथागोरसचं त्रिकोण फेमस कोणतं? 3 4 5. प्रत्येकाची 4 पट करा. 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू 12 आणि 16. तर कर्ण किती असणार आहे? शिरोलंब टाकलेला असतो आणि शिरोलंबाची लांबी विचारलेली असते. तेव्हा काय करायचं? काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या दोघांचा गुणाकार करायचा. बरोबर आहे ना? आणि उजव्या बाजूला कर्णाचा आणि त्या शिरोलंबाचा गुणाकार लिहायचा. बघा हे सूत्र फार महत्वाचं आहे. काटकोन करणाऱ्या बाजूच्या लांबीचा गुणाकार बरोबर कर्णाचा आणि शिरोलंबाचा गुणाकार. मग PQ ची किंमत किती दिली तुम्हाला? 12. QM ची 16. PR ची आपण काढलेली 20 आणि आपल्याला काढायची QM ची किंमत. आता 12 गुणिले 16. आता उजवीकडे जे 20 आहे ते डावीकडे गेल्यावर भागिले होणार. उजवीकडे फक्त काय राहिलं? QM. आता 4 न भाग घालवतोय. 4 पंचे 20, 4 त्रिक 12. सांगा वरचा गुणाकार 16 त्रिक 48 आणि छेदामध्ये किती? 5. 5 9 45. राहिलं 3 0 घेतलं 30, 5 30. आहे का? 9.6 सेमी पर्याय. पर्याय क्रमांक किती? 4. समजले का? हॅलो. हो सर. ओके. 28 सेमी बाजू असणारा चौरस
PQRS आहे. PQचा A मध्यबिंदू म्हणजे हा भाग समान, QRचा B मध्यबिंदू म्हणजे हा भाग समान, SRचा मध्यबिंदू म्हणजे हा भाग समान आणि D कुणाचा SPचा म्हणजे हा भाग समान. चौरसाच्या चारी बाजू समान असतात आहे का नाही रे? म्हणजे निम्मा भाग किती येणार? 14. सगळं 14 येणार. हे जे सर्व समान भाग आहेत का नाही त्या प्रत्येकाची किंमत किती येणार आहे? 14. आणि चौरसाचा प्रत्येक कोण काय असतो? काटकोन. त्यामुळे P काटकोन असणार, इकडे Q काटकोन असणार, इकडे R पण काटकोन असणार आणि S सुद्धा काटकोन असणार. आता चौरस ABCDचं क्षेत्रफळ मला तुम्ही सांगायचं आहे. आता मला सांगा, हा पण PDA हा काटकोन त्रिकोण विचारात घेऊया. कर्ण किती रे? काटकोन करणाऱ्या बाजू 14 असतील तर कर्ण किती येणार? काटकोन करणाऱ्या बाजू समान असल्या का नाही की त्या बाजूला वर्गमुळात 2 न गुणायचं कर्ण निघतो. म्हणजे किती येणार? 14 वर्गमुळात 2. का पायथागोरसचा सिद्धांत वापरून सांगू कसं येतं? बाकी 14चा वर्ग अधिक 14चा वर्ग म्हणजे 196 अधिक 196 आणि त्याचं पुन्हा वर्गमूळ काढायचं. 14 वर्गमुळात 2 येते. आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग आहे का नाही? मग आपली ज्या चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे त्याची बाजू काय काढली आपण? 14 वर्गमुळात 2चा वर्ग. मग सांगा 14चा वर्ग 196 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2. बेसक 12 चला 1 92 18 1 19 चला 1 बे 1 बे आणि 1 3. आहे का 392 चौरस सीमेचा पर्याय? पर्याय क्रमांक 2. अरे समजतंय का? हो सर. बघा एकच हो. मुलगी देते, बाकीचं काय नाही. हा पुढचा प्रश्न आहे, 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा ताशी वेग 72 किलोमीटर आहे तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ? आता आगगाडीची लांबी आणि त्या बोगद्याची लांबी ह्या दोघांची बेरीज करायची म्हणजे अंतर निघेल. सांगा अंतर किती होणार मग? आगगाडीची लांबी किती आहे? 1000 मीटर आणि बोगद्याची लांबी किती आहे? 800 मीटर. ह्या दोघांची बेरीज किती येणार मग? 1800 मीटर. आणि जो वेग आहे तो वेग किती दिलाय रे? 72. पण एकक काय? किलोमीटर पर तास. पण आपल्याला ह्याचं मीटर प्रति सेकंदात रूपांतरण करायचे. कसं करता येईल रे? कितीने गुणायचं असतं माहिती आहे कोणाला? किलोमीटर प्रति तास मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतर करताना कितीने गुणायचं असतं? 518. अगदी बरोबर. किती? 518. 18 1 18 आणि 18 चौक 72. करा गुणाकार. 4 आणि 5चा गुणाकार किती? 20. आणि ह्याचं मग एकच झालं मीटर प्रति सेकंद. किलोमीटर प्रति तासचं मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतरण करताना 518 न गुणायचं. आता आपलं वेळ काढायचे आहे. मग वेळेचं सूत्र सांगा. अंतर भागिले वेग. मग आपलं अंतर किती आलं? 1800 आणि वेग किती आला? 20. एका झिरोला 1 झिरो कट. 92 18 झिरोला 0. पण हे जे उत्तर आलं का नाही ते सेकंद आलं. 90 सेकंद. 90 सेकंद म्हणजे किती मिनिटे रे? 1.5 मिनिट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. दशादशे काही दरानं एका मुद्दलाची सरळ व्याजानं 5 वर्षाची रास 10,800 रुपये व 3 वर्षाची रास 9,780 रुपये तर मुद्दल व व्याजाचा दर किती?
जेव्हा तुम्हाला दोन वेगळ्या वर्षाच्या राशी दिल्या जातात त्यावेळेस त्या दोघांची वजाबाकी करायची. मग मला सांगा, ह्या 5 वर्षाची रास वजा 3 वर्षाची रास, ह्या दोघांचा फरक किती येणार आहे? 5तून 3 गेल्यावर 2. 2 वर्ष. व्याज निघणार. मग 2 वर्षाचे व्याज किती निघणार? करा वजाबाकी तुम्ही. 10,800 मधून 9,680 मायनस 680. किती ती वजाबाकी? हम्म 1120. 1120. हे झालं 2 वर्षाचं व्याज. आता मी 1 वर्षाचं व्याज काढतो, त्याची निमपट करा. 560. बेस 560. आता तुम्हाला 3 वर्षाची रास दिली आहे, त्यामुळे मी पुन्हा 3 वर्षाचं व्याज काढतो. सांगा किती येईल? 3 वर्षाचं व्याज 3 गुणा 1680. 1680. आता मला सांगा, 3 वर्षाचं व्याज निघालेलं आहे, 3 वर्षाची रास निघालेली आहे. मग आपलं सूत्र काय आहे रे? रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग 3 वर्षाची रास किती दिली तुम्हाला? वर बघा प्रश्नामध्ये 9,680. आपल्याला मुद्दल काढायचे. 3 वर्षाचं व्याज आताच आपण किती काढलं? 1,680. आता 1,680 डावीकडे न्या, म्हणजे 9,680 वजा 1,680 किती येणार वजाबाकी? 7000. 7 काठ. 9,000तून 1,000 वजा केल्यावर 8,000 येणार ना? 8000. हा. आता या ठिकाणी व्याज मिळाला, मुद्दल मिळाली. मग आपलं नेहमी सूत्र काय रे सरळ व्याजाचं? पी गुणिले आर गुणिले एन N भागिले 100. 100. पी 8चा पर्याय हा तर नाही, म्हणजे हा पर्याय ड्रॉप झालाय का नाही? इथं पण पी ची किंमत 9,000 आहे, हा ड्रॉप झाला. म्हणजे दुसऱ्यांचा होता. दोन्ही पर्यायामध्ये प्रिन्सिपल 8,000 आहे. मग आता बघूया आयची किंमत काढूया. आयची किंमत आपण किती भरणार आहे? 3 वर्षाचं व्याज 1680. प्रिन्सिपल किती? 8,000. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचे आणि एन कालावधी आपण 3 वर्षाचा विचार केलाय म्हणून 3 आणि भागिले 100. हे 2 0. आता 80 आणि 3 छेदात जाणार आहे की नाही? आर उरलं. आता कशाने भागायचं रे? त्या 0ला हा 0. 8 2 16, 8 1 8 आणि 3 7 21. म्हणजे 8,000. ऑफ इंटरेस्ट 7. पर्याय क्रमांक 4. फळांच्या किमती 20% न वाढल्यामुळे फळांचा खप 10% न कमी झाला, तर फळ विक्रेत्यांच्या उत्पन्नात वाढ किंवा घट किती झाली? आता या ठिकाणी मी सुरुवातीला काय लिहितो? खप लिहितो, पुन्हा दर लिहितो. समजा आपण सुरुवात ह्या गणितात काय करतो? खप पण 100 घ्यायचा आणि दर पण 100 घ्यायचा. ह्यांचा गुणाकार किती रे? 10,000. आता 20% न दर वाढला म्हणजे नवीन दर किती होणार? 100चं 120 होणार. खप 10 न कमी झाला म्हणजे 100तून 10 वजा करा, नवीन खप किती होणार? 90. करा गुणाकार. 12 9 108 आणि त्याच्यावर 2 0. आता मला सांगा, उत्पन्नात वाढ झाली का घट झाली? वाढ झाली. उत्पन्नात काय झाली? वाढ. मग 10,800 न 10,000 वजा करा, किती न वाढ झाली? 800 न वाढ झाली. मग आपल्याला ही वाढ शेकडा विचारलेली आहे. मग शेकडा वाढ काढण्याचं सूत्र काय सांगा? वाढ छेद मूळ उत्पन्न गुणिले 100. मग वाढ आहे 800 आणि मूळ उत्पन्न आपलं किती आहे? 10,000 आणि ह्याला 100 न पुन्हा गुणायचं. आता ह्या 4 0ला हे वरचं 4 0 कट. किती आली टक्के वाढ? 8% वाढ. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती?
2 2 सर. एका लाकडी शंकूच्या तळाची त्रिज्या 21 सेमी. त्रिज्याला आपण आर म्हणतोय की नाही, आणि उंची 20. उंचीला आपण कोणता अक्षर वापरतो? हाईट मधलं एच. आणि त्या शंकूचं घनफळ, शंकूच्या घनफळाचं सूत्र सांगा. शंकूचं घनफळ 1/3 पाय आर वर्ग एच. बाय आर वर्ग एच. बरोबर 1/3 आहे. पाय आर वर्ग एच. पायची किंमत आपण किती होणार? 22/7. 22/7. 22/7. आरचा वर्ग म्हणजे 21चा वर्ग. 21 गुणिले 21. आणि याची किंमत 20. 20. आता 7 एके 7, 7 त्रिके 21. पुन्हा ह्या 3ला हे 3 कट, म्हणजे 22 आणि पुढे 21 आणि 20 चा गुणाकार 21 दोन्ही 42 आणि 3 0, 420. पुन्हा 0 420. 22 44. चला 4 22 चौक 44 आणि 4 सॉरी 22 चौक 88 आणि 4 92. 9240 घनसेमी आहे का पर्याय? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपला 2025 चा जो पेपर आहे गणित विषयाचा तो संपलेला आहे. आज आपण गणित विषयाला पूर्णविराम देतोय. उद्यापासून आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करू. कारण NMSC परीक्षा संपल्यापासून आजपर्यंत जवळजवळ आपण 9 प्रश्नपत्रिका फायनलच्या सोडवलेल्या आहेत. मला वाटत नाही आता तुम्हाला गणितात काय अडचण असेल. ठीक आहे. काल फायनल उत्तरसूची तुम्हाला ग्रुपवर NMSC टाकलेली आहे. त्यानुसार तुम्ही मला मार्क 2-3 जणांनी पाठवलेत, बाकीच्यांना पण पाठवा. आणि निकाल अजून 15 दिवसांनी लागेल. आणि मेरिट पुन्हा महिन्याने लागते. मेरिट लगेच लागत नाही. त्यामुळं मेरिट साठी अजून तुम्हाला वाट पाहावी लागेल. ठीक आहे. बस करूया. ओके बाय.